आपण दिवाळी सण का साजरी करतो जाणून घेऊया दिवाळी सण साजरे करण्याचे कारणे. नमस्कार, मी श्रीनाथ दांडगे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती फार जुनी आहे. हजारो वर्षापूर्वीची आपली संस्कृती आहे. वर्षभरात जे सण साजरे केले जातात ते प्रत्येक सणामागं काही ना काही कारण असते, म्हणून तो सण साजरी केला जातो. दिवाळी, दिव्यांचा सण. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घरासमोर मातीचे दिवे लावून संपूर्ण घर दिव्याने प्रकाशित केले जाते. घराची साजसजावट केली जाते, घरासमोर रांगोळी काढली जाते, नवीन कपडे, फटाके, घरोघरी फराळ, सगळीकडे रेलचेल असते. गरीब श्रीमंत आपापल्या पद्धतीने दिवाळी सण साजरे करतात. असं म्हटलं जातं की पहिली दिवाळी जवळपास 25,000 वर्षापूर्वी साजरी केली गेली होती. दर दिवाळीला प्रश्न पडतो की दिवाळी का साजरी करावी. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला येणारी दिवाळी साजरी करण्याची अनेक कारणे आहेत. फक्त दिवे लावणे आणि आनंद वाटणे ही प्रथा नाही, तर यामागे अनेक कारणे आहेत. जाणून घेऊया फक्त हिंदूंनी नाही तर इतर धर्मांच्या लोकांनीही दिवाळी का साजरी करावी. त्यातलं पहिलं कारण म्हणजे रामायणातली दिवाळी, जे की प्रत्येकांनाच माहीत आहे. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले होते, जे की तो दिवस अयोध्येतील प्रत्येक जनतेसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे होता. प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्येवासी अयोध्येला पाना फुलांच्या तोरणांनी सजवतात, रांगोळी काढतात. पण त्या दिवशी अमावस्या असल्या कारणामुळे सर्वत्र अंधार पसरलेला असतो, म्हणून सर्व अयोध्येवासी पूर्ण अयोध्येला दिव्यांनी उजळून टाकतात. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ही दिवाळी साजरी केली जाते. दुसरं कारण आहे महाभारतातील दिवाळी. हिंदू महाकाव्य असलेलं महाभारत, या महाभारतात पांडव राजाला 5 पुत्र म्हणजे 5 पांडव असतात. या क्षणी फाशीचा खेळ गमावल्यानंतर पांडवांना 12 वर्षाचा वनवास व अज्ञातवासाची आज्ञा देण्यात आली होती. कार्तिक अमावस्येच्याच दिवशी पांडव अज्ञातवासातून परतले होते. त्यांच्या वापसीच्या आनंदात पूर्ण हस्तिनापूरमध्ये दिवे लावण्यात आले होते. याच वार्षिक परंपरेनुसार दिवाळी सण साजरा केला जातो. तिसरं कारण आहे भगवान श्रीकृष्णाच्या विजयाचं. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. राक्षस राजा नरकासुराने तिन्ही लोकांवर आक्रमण केले, तेथे राहणाऱ्या देवतावरती अत्याचार केले. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. त्याचा वध करून श्रीकृष्णाने 1600 स्त्रियांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले. त्याचाच विजयाचा दिवस म्हणून हे 2 दिवस साजरे करण्यात येतात. त्यामध्ये दिवाळीचा दिवस हा मुख्य दिवस मानला जातो आणि दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो. चौथं कारण आहे लक्ष्मी देवीचा पुनर्जन्म. लक्ष्मीला भाग्याची देवी असे म्हणतात. असं मानलं जातं की लक्ष्मी देवीचा जन्म या दिवशी झाला होता. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीच्या कथेला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार अहंकारापायी भगवान इंद्रांनी लक्ष्मीला देवी जग सोडून दुग्धसागरात जाण्यास प्रवृत्त केले. लक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय सर्वत्र अंधकार पसरला, म्हणून देवीला आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू लागले. 1000 वर्ष दुधाळ महासागर मंथन करून लक्ष्मी देवीने एका सुंदर कमळावरती पुनर्जन्म घेतला आणि पुन्हा एकदा देवीने सौभाग्याचे दर्शन दिले. म्हणून दिवाळीच्या दिवशी समृद्धी आणण्यासाठी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. 5वं कारण आहे भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या विवाहाचं. भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी याच दिवशी विवाहबद्ध झाल्या होत्या. त्यांच्या विवाह उत्सवाबद्दल सर्वत्र दिवे लावले जातात आणि दिवाळी सण साजरी केला जातो. 6वं कारण म्हणजे काली राक्षसांचा नाश करते. कोलकातामध्ये दिवाळी सण साजरी करण्याचं कारण म्हणजे बंगाली लोकांची देवता म्हणजे महाकाली. हिंदू पौराणिक कथेनुसार महाकालीचा जन्म हा स्वर्ग आणि पृथ्वीवरील राक्षसांच्या क्रूर अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी झाला होता. राक्षसांचा वध केल्यानंतरही महाकाली यांचा क्रोध कमी होत नव्हता. जर महाकालीचा क्रोध शांत केला नाही तर संपूर्ण सृष्टीचा नाश होईल. त्यामुळे महादेव स्वतः त्यांच्या पायाशी आले. जेव्हा महाकालीचा पायाचा स्पर्श महादेवाला झाला तेव्हा महाकालीचं रौद्र रूप शांत झालं. त्या स्मरणार्थ या दिवशी देवीचं शांत रूप म्हणून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तसेच महाकालीच्या रौद्र रूपाचीही पूजा केली जाते. 7वं कारण आहे राजा विक्रमादित्याचा जन्म. दिवाळीच्याच दिवशी राजा विक्रमादित्याचा जन्म झाला. राजा टिळकबाहू पराक्रमी राजा विक्रमादित्य यांचा दिवाळीच्याच दिवशी राज्याभिषेक झाला. राजा विक्रमादित्य त्यांच्या पराक्रम, औदार्य आणि ध्येयामुळं ओळखला जातो. 8वे कारण म्हणजे महर्षी दयानंदांनी या दिवशी निर्वाण प्राप्त केले. आर्य समाजासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय इतिहासातील 19 शतकातील विद्वान महर्षी दयानंदांनी या दिवशी निर्वाण प्राप्त केले. महर्षी दयानंदांना आपण आर्य समाजाचे संस्थापक म्हणून ओळखतो. त्यांनी मानवता आणि बंधुत्वाचा पुरस्कार केला. 9वे कारण आहे महावीर तीर्थकर यांनी निर्वाण प्राप्त केले होते. जैन समाजासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. दिवाळीच्या दिवशी जैन धर्माचे संस्थापक महावीर तीर्थकर यांनी निर्वाण प्राप्त केले होते. तपस्वी होण्यासाठी त्यांनी आपले राजशाही जीवन आणि कुटुंबाचा त्याग केला होता.
व्रत आणि तपस्या अंगीकारून त्यांनी निर्वाण प्राप्त केले होते. असे म्हणतात की वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी ज्ञानप्राप्ती करून जैन धर्माचा विस्तार केला होता. 10वे कारण आहे शीख धर्मियांची दिवाळी. शीख धर्मियांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शीख धर्मियांचे तिसरे गुरु अमरदास यांनी दिवाळी दिवसाला विशेष दिवसाचा दर्जा दिला आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात 1577 मध्ये दिवाळीच्या दिवशी सुवर्ण मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. शीखांसाठी दिवाळीचा दिवस देखील महत्त्वाचा आहे, कारण 1619 मध्ये त्यांचे 6वे गुरु हरगोविंद यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून मुघल शासक जहांगीराने 22 राजासह मुक्त केले होते. तर मित्रांनो, हे झाले दिवाळी साजरी करण्याचे कारणे आणि इतिहास. त्यामुळे दिवाळी दरवर्षी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून सगळीकडे साजरी केली जाते. तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.